आयकॉन को दबाना बिल्कुल मत 15 भूलना। धावांचा सामना मित्रांनो आपण पाहिला। राहुल सातवणे एक ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। जवळजवळ 10 चेंडू निर्धाव टाकले होते, 2 बळी देखील ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी परत दुसरा सामना सुरू होतोय। आजच्या दिवसातील एक चांगली लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अर्णव गोस्वामी ज्या संघाने या ठिकाणी यानंतर दुसरा एक सामना होणार आहे। पंचांना देखील विनंती आहे, 2 पंच चला ताबडतोब सामना सुरू करून घ्या। या ठिकाणी यानंतर क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे। सुदाम या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस सकाळी आपण पाहिलं शिरसाट स्पोर्ट्स अकॅडमीला असणाऱ्या कृष्णा सातपुतेचा ज्यांनी बळी घेतला आणि संघ आपण पाहतोय 59 धावाच्या आतमध्ये गारद झाला। 60 धावा त्यांनी अलगद बनवल्या। कुणाल खोंड आणि निलेश शिंगवलेजी केलेली खेळी आज दिवसभरामध्ये बहारदार होती। तो संघ आज आपण पाहतोय मित्रांनो या ठिकाणी। चला लेट्स प्ले, चला खेळूया। सुदाम खाडेच्या विरोधामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी विपुल खैरे रिव्हर्सचा फटका केला गेलाय। पहिला चेंडू सरळ 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा। विपुल खैरेची बॅट या ठिकाणी मित्रांनो आपण धावांची भाषा बोलतीये। 4 धावा धावफलकावरती लागल्या असताना आपण पाहतोय सुरेख सुरुवात या ठिकाणी म्हणावी लागेल। www.tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण जगभर दाखवण्याचं काम संतोष नाणेकर आणि अमित बाबांच्या माध्यमातून होतोय। परत एकदा स्विच हिट केला गेला आहे। यावेळेस चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार का आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षण होते। 2 धावा या ठिकाणी मिळतात। 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। 2 चेंडू या ठिकाणी टाकलेले आहेत। सुदाम एक चांगला सामना मित्रांनो आपल्या भेटीला आलाय। कशा प्रकारे सामना होणार, काय घडणार, टिंगरे सरकार 11 विरोधामध्ये अर्णव गोस्वामी शिरूर हा संघ, हा सामना आपण मित्रांनो पाहतोय। थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपण सुदामला पाहतोय, कारण दोन्ही चेंडूवरती रिव्हर्सचे फटके खेळल्यानंतर एक चेंडू एक क्षेत्ररक्षक मात्र यावेळेस परत एकदा लगातार तिसरा चेंडू रिव्हर्सचा फटका खेळला। यावेळेस चौकार येतोय। 10 धावा पूर्ण, 10 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत। पहिलं षटक मित्रांनो मैदानावरती टाकलं जातंय। एक देखणं असं मैदान आहे, डोंगराच्या कुशीत असलेले हे धानोरी आणि ह्या धानोरीतलं असणारे हे सुरेख मैदान। 20 मिनिटांमध्ये सामना झाला पाहिजे। पंच आणि खेळाडूंना विनंती आहे, 5 षटकांचा सामना असेल। यानंतर क्वार्टर फायनलचा मुकाबला देखील खेळवला जाणार आहे। त्यामुळे आपल्याला विनंती आहे की थोडंसं फास्ट खेळत राहा, वेळ आपण वाचवत राहा, कारण 5 षटकं खेळण्यासाठी आपल्याला फार कमी कालावधी आहे। कारण 50 षटकांचे सामने आपण 3-3.5 तासामध्ये खेळतो, परंतु या ठिकाणी जर पाहिलं 20 मिनिटं तुम्हाला फक्त धावत राहायचंय। यावेळेस पॅडल स्वीपचा फटका, चेंडू सरळ जाईल डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून। प्रचंड मोठा षटकार, 6 धावा। विपुल खैरे इज ऑन फायर। चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय। 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। 16 अंकाला देखील खूप असं महत्व आहे।
ज्ञानियाचा राजा योगीराज ज्ञानमाऊली ज्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंदांनी लिहून काढली, त्यांचं वय देखील 16. हे स्वराज्य निर्माण व्हावं ही श्रींची इच्छा माझ्या राजानं रायरेश्वरच्या मंदिरामध्ये उजव्या हाताचा अंगठा कापून महादेवाच्या पिंडीवरती रक्त सांडलं. महाराजांचं वय देखील 16 आणि 15 नोव्हेंबर 1989 फैसलाबादमध्ये सचिन तेंडुलकर द गॉड ऑफ क्रिकेट सचिनचं पहिलं पाऊल पडलं, त्याचं वय देखील 16. यावेळेस पहा पॉइंटला स्क्वेअर कटचा फटका खेळून काढला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का? विपुल खैरे थांबण्याचं नाव घेत नाही. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 18 अंकाला देखील खूप असं महत्व आहे. 18 म्हणजे विराट कोहली. ज्या वेळेस मित्रांनो आपण पाहतो कर्नाटकमध्ये रणजी सामना खेळला होता दिल्ली आणि कर्नाटक, त्यावेळेस वडिलांचं निधन झालं. कोचला प्रश्न पडला उद्या इथं या ठिकाणी सामन्याची सुरुवात करण्यासाठी कोण येणार, परंतु दुसऱ्या दिवशी विराट कोहली शतक ठोकून दिल्लीला रवाना झाला. 18 धावसंख्येला खूप महत्व आहे. हा चेंडू परत सूचित केलाय. निलेश इंगोले चेंडू खाली येतोय. झेल सोडलाय. झेल या ठिकाणी सोडला गेलाय. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 मध्ये आपण जर पाहिलं खऱ्या अर्थानं विपुल खैरेच्या नावावरती हे षटक मित्रांनो का लिहावं लागलं याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. एक सुरेख फटकेबाजी केली चारो दिशेला. सुरुवातीला सुदाम वरती आक्रमण चालवलं. 3 फटके रिव्हर्स स्विफ्टचे खेळले गेले. त्यानंतर पॅडल स्विफ्टचा फटका खेळला गेला. सगळे सुंदर, अगदी सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे फटके देखील विपुल खैरेच्या बॅटमधून येत आहेत. नवीन फलंदाज परत इथं आपण पाहतोय जेडी या ठिकाणी निलेश इंगोले जाते गावलचे करंडक बर्तन अतुल करंडक त्याचे नक्कीच आयोजक. आता आपण पाहतोय गोलंदाजी करताना निलेशला पाहणार आहोत. राईट आर्म द विकेट विपुल खैरे इज ऑन स्ट्राईक. या चेंडू हवेमध्ये खेळला गेलाय. कुणाल खोंडाने निले चेंडू खाली आणि जेल टिपला गेलाय. या वेळेस फलंदाज बाद. विपुल खैरेच्या खेळीला पूर्णविराम मिळतो. 19 धावा बनवल्या. 7 चेंडूंचा या ठिकाणी सामना केला विपुल खैरे. एक बहारदार फटकेबाजी करून या ठिकाणी आपल्या पारीचा अंत करतोय. नरसिंग पल्लमपल्ली लगेचच मैदानावरती उतरतोय. निगडी परिसरामध्ये असणारा हा खेळाडू अनेक महाराष्ट्रातली मैदान आपल्या फलंदाजीने गाजवलेला हा खेळाडू सध्या लगेचच मैदानावरती दाखल होतोय. एकापेक्षा वरचढ खेळाडू मित्रांनो या संघामध्ये टिंगरे सरकार 11 मध्ये का भरणा आहे हे देखील आपण पाहिलं. या अगोदरच्या सामन्यामध्ये 5 षटकामध्ये एवढी मोठी खेळी का उभा केली, 64 धावसंख्या कशा प्रकारे बनवल्या गेल्या या देखील आपण पाहिल्या. नांदेड सिटी विरोधामध्ये नांदेड सिटीला मात्र हार पत्करावी लागली आणि सामना सोडून जावा लागला. निलेश इंगोले जडेजा वर्मा आपण पाहतो या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला होता. कुणाल कोणच्या हातामध्ये चेंडू डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न, परंतु यष्ट्यांचा वेध घेणं तेवढं सोपं नाही. या ठिकाणी नेम चुकतोय. एक धाव मिळतीये. एका धावेने 20 धावा धावफलकावरती लागली जातीये. प्रथम स्ट्राईक वरती येतोय नरसिंग. विशाल कांबळेच्या नेतृत्वाखाली मित्रांनो हा संघ मैदानावरती नेहमी उतरतो. एक अनुभवी क्रिकेटर आपण पाहतोय टिंगरे सरकार 11 संघाकडून आहे. ही पुणे जिल्हा मर्यादित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक आयकॉन म्हणून तुम्ही या ठिकाणी खेळाडू आपल्या संघामध्ये खेळू शकता. कुणाल कुंड लॉंग ऑनच्या दिशेला जो उभा आहे तो आयकॉन आहे. यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू होता, खोदून काढायचा होता, परंतु बॅटची कडा घेतली गेली. पॉईंटच्या दिशेने चेंडू जाईल. सुदाम चेंडूवरती येतो. एक धाव मिळेल. 21 धावा धावफलकावरती मित्रांनो लागल्या गेल्या. दुसरं षटक सुरू आहे. एक नियंत्रित गोलंदाजी सध्या मला वाटतं निलेश इंगोले करतोय, कारण या अगोदरचं षटक जर आपण पाहिलं तर फटकेबाजी भरून होती. विपुल खैरे जिकडे तिकडे विपुल खैरे आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु तो बाद झाला. थोडीशी धावसंख्या स्लो होतीये. पाहूयात. पंचांना पार केलं. त्यामुळे विकेट फ्रंट फुटला येऊन फटका खेळायचा चेंडू बॅटच्या पट्ट्यापर्यंत आला नाही. एक खराब क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. खऱ्या अर्थानं केवळ 3 धावा खर्च करतोय. एक बळी देखील महत्वाचा टिपतोय निलेश इंगोले. गोलंदाजी करायची आहे, क्षेत्ररक्षण करायचंय, फलंदाजी करायची आहे. सगळ्या फॉर्मॅटमध्ये बसणारा हा खेळाडू सध्या आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस हा फुलटॉस होता, परंतु लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. खूप वेळाने मित्रांनो चौकार येताना आपण पाहिला. 26 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 5 षटकांचा हा सामना आहे. प्री क्वार्टरचा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय.
अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मित्रांनो भरलेले हे टिंगरे सरकार चषक 2020 आपल्या भेटीला कालपासून सुरुवात झालेली स्पर्धा. यावेळेस पहा नरसिंग पल्लमपल्लीने वाट पाहिली आणि त्यानंतर ऑन साईडला चेंडू खेळून काढला. डीप मिड विकेटला हा चेंडू फील्ड केला जातो. एक धाव मिळेल. एका धावेने 27 धावा धाव फलकावरती लागतायत. मला वाटतं षटक देखील समाप्त होते. 2 षटकानंतर एक गडी बाद 8 धावांचं षटक टाकलं. एक यशस्वी षटक म्हणावं लागेल कारण विपुल खैरे जो भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळत होता तो मात्र बाद होऊन मैदानाच्या बाहेर गेलाय. अनुराग देखील येणं बाकी आहे. त्याची देखील फलंदाजी या ठिकाणी होणं बाकी आहे. नरसिंग पल्लमपल्लीला मात्र या ठिकाणी फटकेबाजी करावी लागेल. मोठा खेळ या ठिकाणी उभा करावा लागेल कारण आपण पाहतोय कुणाल खोंड एक वन मॅन आर्मी असा खेळाडू आहे की तो जर मैदानावरती टिकून राहिला तर एक हाती सामना जिंकण्याची क्षमता देखील त्याच्यामध्ये आहे. गोलंदाज सूरज गवळी या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी आलाय. गणेश साळवी सर देखील मंचावरती उपस्थित आहेत. अनेक काळ क्रिकेट देखील या माणसानं गाजवलंय. ज्यावेळेस कोथरूड मधून खेळायला ज्यावेळेस यायचे त्यावेळेस आपण पाहतोय की अनेक स्टाईल उभारण्याची देखील आपण गणेश साळवीची बघितली आहे. आज मात्र अनेक ठिकाणी पंच म्हणून देखील मोजक्या स्पर्धेला पंच म्हणून देखील ते उभा राहतात. आज देखील दिवसभर आपण पाहतो या ठिकाणी आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आपल्याला आज 4 पंच देखील लाभलेत. त्याचबरोबर आपण पाहतो जाऊयात नवीन गोलंदाज आलाय सूरज. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं. यावेळेस पहा नरसिंग पल्लमपल्लीनं स्वागत केलंय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून एक आकाशाला गवसणी घालणारा षटकार. 6 धावा 33 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. येणाऱ्याचं प्रत्येकाचं स्वागत या ठिकाणी मित्रांनो आपण पाहतोय टिंगरे सरकारी 11 संघाकडून होतोय. अगोदर जी सुरुवात या ठिकाणी केली होती विपुल खैरेने त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत त्याच साजेशी खेळील अशी फटकेबाजी करत नरसिंग पल्लमपल्ली खेळतोय. नक्कीच अनेक सामने आपल्या खेळाने जिंकून दिलेले आहेत याच खेळाडूने. तर आज मात्र या ठिकाणी आग ओकणाऱ्या गोलंदाजीच्या समोर देखील तो पाहतोय एक मोठी फटकेबाजी करतोय. एक चांगली क्षमता असणारा फलंदाज मैदानावरती उभा ठाकलाय आणि त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला रणनीती आखावी लागेल अन्यथा गोलंदाजी तोडून फोडून काढल्याशिवाय राहणार नाही. यावेळेस पहा बॅटची कडा घेतली गेली होती. कोणतीच धाव नाही. चांगलं क्षेत्ररक्षण यष्टींच्या पाठीमागे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालं. या प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल अन्यथा एक धाव तुम्हाला परत पुढं बनवताना फार महागडी वाटेल फार मोठी वाटेल. एका धावेचं महत्व कधी कळतं पहा ज्यावेळेस तुम्हाला जिंकण्यासाठी एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे आणि तुम्ही 1 धाव बनवता त्यावेळेस 1 धाव किती महत्वाची आहे तुम्हाला समजतं. या ठिकाणी पहा प्रत्येक धाव वाचवणं गरजेचं आहे. 33 धावा धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक गडी बाद. पुढचा चेंडू असेल सूरज. यावेळेस नरसिंग पल्लमपल्लीच्या बॅट मधून परत एकदा डीप मिड विकेटच्या डोक्यावरून प्रचंड मोठा षटकार षटकार आणि षटकार. पक्का 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 ये लगा छक्का. 6 धावा. नरसिंग पल्लमपल्ली पहा या ठिकाणी 2 षटकार लगावतोय. समोर जर आपण पाहिलं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मंत्रा मोंटाना प्रोजेक्ट आहे आणि खऱ्या अर्थानं प्रोजेक्ट बघण्यासाठी सारखे चेंडू घालवतोय. एक देखणं असं शहर धानोरी आणि धानोरीमध्ये देखील आपण जर पाहिलं प्राईड वर्ल्ड सिटी देखील विकसित होतीये. एक वेगळ्या नावारूपाला धानोरी देखील येते. आज परत एकदा आपण पाहतोय 39 धावा धावफलकावरती आहेत. नवीन चेंडू मैदानावरती नक्कीच या देखील दिला जाईल. अंपायर पंच आपण फार महत्वाची भूमिका पार पडताना आपल्याला पाहायला मिळत असतात. मेन आणि स्क्वेअर लेग पंच मैदानावरती असतात. थर्ड अंपायरचं काम आपल्याला माहिती आहे. जे डिसिजन असतात ते नक्कीच देत असतात बाहेर बसून. त्यानंतर फोर्थ अंपायर जे असतात ते आपण पाहतो चेंडू घेऊन मैदानावरती जाण्याचं काम करतात. IPL मध्ये एक नवीन नियम आला की फक्त एक जो थर्ड अंपायर आपण ठेवलेला होता तो नो बॉल खाली जो खाली नो बॉल टाकला जातो गोलंदाज ज्यावेळेस आपण पाहतो धावत येतो आणि बॉलिंग क्रीजच्या पुढे जाऊन जे 123 सेंटीमीटरचं जे क्रीज आहे आपण पाहतो त्याच्या पुढे जर पाय गेला तर नक्कीच तो फक्त आणि परत एकदा नरसिंग पल्लमपल्ली आपण पाहतोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. 6 धावा. यावेळेस पहा 45 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहेत. फार मोठी फटकेबाजी करण्याचं काम नरसिंग पल्लमपल्लीच्या बॅट मधून होतोय. मित्रांनो आपण जर पाहिलं 3 षटकार एकाच दिशेला सूरज वरती होत आहेत. सूरज मात्र आपण पाहतोय चेंडू घ्या. चला पंच सामना थांबू देऊ नका. चेंडू आपल्याकडे आहेत. चला
अपोजिट संघ देखील विनंती आहे, आपण देखील लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, एकत्र येऊ नका कर्णधार, आपण फक्त एकटेच जा, कारण सगळे तुम्ही एकत्र आला तर यानंतर देखील होणारा सामना हा कमी षटकांचा खेळावा लागेल. बॅड लाईटचं कुठलं अपील चालणार नाही. आजच क्वार्टर फायनलचा मुकाबला या ठिकाणी पार पडेल. नरसिंग पल्लमपल्ली 3 षटकार खेळतोय. सूरज परत एकदा आणि हा देखील फटका खेळलाय. चेंडू हवे, झेल टिपला जाणार का, टिपावा लागणार आणि नरसिंग पल्लमपल्ली बाद, झेल बाद झालंय. 45 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्यात, एक गडी बाद. 7 चेंडू मध्ये 24 धावा बनवल्या. राहुल गोगडे आपण पाहतो झेल टिपला गेला. एक चांगली खेळी आपण नरसिंग पल्लमपल्लीच्या बॅटमधून पाहायला मिळाली. चला लगेचच या अनुराग, चला आपण धावत या थोडंसं, कारण आपण पाहतोय यानंतर देखील एक सामना होणं गरजेचं आहे. विपुल खैरेने केलेली सुरुवात, त्यानंतरचा आपण पाहतोय मिडल जर पाहिला नरसिंग पल्लमपल्लीचा. आता अनुराग, एक बाद झाल्यानंतर दुसरा येतोय. आउट होणं चांगलं की वाईट हे खऱ्या अर्थानं ठरवणं फार अवघड आहे, कारण विपुल खैरे बाद झाल्यानंतर नरसिंगने या ठिकाणी मोठी फटकेबाजी केली. नरसिंग बाद झाल्यानंतर अनुराग येतोय. हा चेंडू सुरेख होता. या प्रकारची गोलंदाजी मित्रांनो तुम्हाला करावी लागेल. अनुराग नवीन फलंदाज मैदानावरती उतरलाय. 2 गडी बाद, 3 षटकानंतर 45 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. टिंगरे सरकार चषक 2020 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, स्पॉन्सरचं मी नक्कीच समालोचक मधुसूदन लोंढे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. जाऊयात मित्रांनो मैदानावरती. नवीन गोलंदाज निलेश इंगोले, ज्याने विपुल खैरेला बाद केलं होतं, तो आता फलंदाजी करण्यासाठी येतोय, सॉरी गोलंदाजी करण्यासाठी आलाय. निलेश इंगवले, मॅन फ्रॉम जातेगावचा हा खेळाडू, राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांना पार करेल. अनुराग, क्रिकेटचे रंग नक्कीच आपण पाहतोय कशा प्रकारे उधळतात, ही अनुरागने या अगोदरच्या सामन्यामध्ये दाखवून दिले. 45 धावा धावपलकावरती आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस पहा सुरेख चेंडू होता. एक लाईन लेनची गोलंदाजी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतीये. खऱ्या अर्थाने अशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून 4थं षटक टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहा एस्ट्या कव्हर केल्या आणि डिप स्क्वेअर लेगला हा चेंडू खेळून काढला. एकच धाव मिळते. एका धावेड 46 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. जडेजा वर्मा सध्या मैदानावरती उभा आहे, तर निलेश इंगोले गोलंदाजी करतोय. दहा चेंडूंचा खेळ आपण या ठिकाणी बाकी आहे. सूरजने मात्र फार महागडे षटक टाकलं. 3 षटकार देखील त्याला लगातार नरसिंगने लगावले होते. जाऊयात मित्रांनो मैदानावरती. यावेळेस पहा एक मोठा चेंडू सरळ सीमा रेषा पार, षटकार. लॉंग ऑनच्या डोक्यावरून मित्रांनो मारलेला एक गगनचुंबी षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 51 धावा या ठिकाणी होत आहेत. 50 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या टिंगरे सरकार 11 संघाच्या. जडेजा एक चांगली फटकेबाजी, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. निलेश इंगोलेवरती आक्रमण चढवलं आणि फुल टॉस आणि दिवाळी बेट. यावेळेस पहा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून यानंतर षटकार षटकार षटकार. 57 धावा धावपलकावरती लागले जात आहेत. 58 धावा धावपलकावरती या ठिकाणी लागले जात आहेत. मित्रांनो आपण पाहतोय मोठी फटकेबाजी सुरू आहे. चेंडू आलाय. निलेश इंगोलेने केलेली चूक आपण मित्रांनो या ठिकाणी पाहिली. फुलटॉस दिला होता आणि फुलटॉस वरती नक्कीच जडेजा वर्माने एक सुंदर त्याचा खरपूस समाचार घेतला. जाऊयात परत एकदा पुढचा चेंडू असेल. यावेळेस काय आणि परत एकदा फुलटॉस. यावेळेस देखील डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार षटकार षटकार. षटकार या ठिकाणी लगावलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो
लगातार तिसरा षटकार या ठिकाणी आलाय. लगातार 3 षटकारला आणि यानंतर परत झेल टिपलाय. मला वाटतं खऱ्या अर्थाने एक मोठा फटका परत एकदा खेळला गेला होता. यावेळेस जडेजा बाद होतोय. जडेजा वर्मा या ठिकाणी बाद झाला. धावफलकावरती आपण जाऊयात. धावफलकावरती धावा आहेत 64 धावा. 4थं षटक या ठिकाणी पूर्ण. 4 षटकानंतर 64 धावा होत आहेत. फार मोठी खेळी. विपुल खैरेने सुरुवात केली 19 धावा आणि नरसिंग बल्लंबल्लीनं 3 षटकार खेळले म्हणजे त्याने 7 चेंडूमध्ये 24 धावा बनवल्या. त्यानंतर आपण पाहतो जडेजाने आता 3 षटकार खेळले. त्याचबरोबर अनुरागचा आता नंबर आपण पाहतोय. षटकार 3 षटकार लगवण्याचा नंबर कोणाचा असेल तर अनुरागचा आहे. आणि अनुराग आता स्ट्राईक वरती आहे. काय होणार, काय घडणार, किती धावसंख्या वसूल केली जाणार, या षटकामध्ये काय होणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. 64 धावा फार मोठी खेळी आतापर्यंत मित्रांनो उभा केली आहे. फार मोठा धावांचा डोंगर आतापर्यंत उभा केला गेलेला आहे. यानंतर एका षटकामध्ये किती धावसंख्या वसूल केली जाईल. नवीन खेळाडू मैदानावरती आलाय अथर्व. ब्लॉकल चेंडू होता. ऑफ स्टंपला खेळून काढलाय. लॉंग ऑफला मारलेला हा फटका. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. थोडंसं गजा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. साज, पाज आणि ताज अशा 3 धावा या ठिकाणी वसूल करताना आपण पाहिलं. अगोदर धावसंख्या फार मोठी झालेली आहे. त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण करू शकत नाही. सुद्धा महाराष्ट्र पोलीस आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. परंतु या सामन्यामध्ये मात्र पूर्णपणे ताल सूर त्यांचा बिघडवून टाकताना विपुल खैरेला आपण पाहिलं होतं. जाऊयात गोलंदाज आहे अंकुश. दुसरा चेंडू टाकेल. अथर्व स्ट्राईक वरती आलाय. यावेळेस पहा अपील होतंय. फार मोठं अपील केलं गेलं होतं परंतु नकार दिलाय. यावेळेस पहा 1 धाव पूर्ण होतीये. एका धावेने धावफलकावरती आपण जातोय. लेगबायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. 68 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मैदानावरती सावल्या पूर्णपणे दाटल्या गेल्यात. चला थोडंसं फास्ट खेळा. अनुराग मैदानावरती येतोय. चला लगेचच गोलंदाज सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. पुढचा चेंडू यावेळेस सुरेख चेंडू होता. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. उजव्या स्त्रीच्या पूर्णपणे बाहेर. यावेळेस बॅट मिडल ऑफ द बॅट झाला नाही परंतु झेल सुरेख 2 ते 3 वेळा आपण पाहतोय प्रयत्न केला गेला परंतु अनुराग या ठिकाणी बाद होतोय. एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला नाही. चला नवीन फलंदाज थोडंसं फास्ट मैदानावरती या. अंकुश चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडूमध्ये 1 गडी बाद. 3 धावा खर्च करताना आपण अंकुशला पाहतोय. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय अमोल. यावेळेस पहा परत एकदा डीप मिड विकेटला मारलेला हा फटका. 1 धाव मिळतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का. नकार दिलाय. 1च धाव. 69 धावा. वेगवान थ्रो त्या ठिकाणी आपल्याला फेकी पाहायला मिळाली. मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. पहिल्या इनिंगचा हा शेवटचा चेंडू. सुरेख चेंडू होता मित्रांनो. आपण पाहतोय निर्धाव चेंडू या ठिकाणी येतोय आणि निर्धाव चेंडूने सांगता होती या षटकाची. 5 षटकानंतर 69 धावा 4 गडी बाद. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. विशाल कांबळे अँड टीम टिंगरे सरकार 11. 69 या ठिकाणी 69 धावा झालेल्या आहेत. 70 धावांचं समीकरण विजयाचं असेल.
5 षटकामध्ये 30 चेंडूमध्ये 70 धावा बनवाव्या लागतील. अनिकेत जावकर एक उत्तम काम करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक सुंदर चित्र देखील निसर्गाची टिपताना पाहायला मिळतोय. काल देखील आपण पाहिलं, काल दिवसभरामध्ये आपण देखील पाहत होतो, आज देखील या ठिकाणी पाहतोय ऊन आणि सावल्यांचा खेळ कशा प्रकारे असतो, तर त्याचं एक उत्तम चित्र आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवरती. जाऊयात मित्रांनो मैदानावरती. 69 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मी नेहमी सांगतो कॅमेरामॅनचं काम फार महत्त्वाचं असतं. बॉल टेम्परिंगचे जे किस्से इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये घडतात ना, अंपायरचं लक्ष असतं किंवा अंपायर इथपर्यंत पोहोचू शकत नाही, जाऊ शकत नाहीत, तर ते कॅमेरामॅन टिपतात. यावेळेस देखील ऑस्ट्रेलियन खेळाडूने जे बॉल टेम्परिंगचं केलं होता तो किस्सा, तो देखील कॅमेरामॅनने टिपला होता. त्याचं नाव मला आता आठवत नाहीये, परंतु या सगळ्या गोष्टी टिपण्याचं काम, खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणण्याचं काम, क्रिकेटमधला तिसरा डोळा किंवा तिसरा पंच म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ना, ते म्हणजे कॅमेरामॅन असतात. आणि दिवसभर सुरेख काम केल्यानंतर आपण पाहतो खऱ्या अर्थाने त्या कामाची पावती देखील म्हणजे पुढच्या वेळेस तुम्हाला बोलवलं जातं. आणि तुम्ही देखील ज्या टीममध्ये काम करता त्या टीममध्ये तुम्ही वर्षानुवर्ष काम करत राहता. आणि नक्कीच तुम्ही चला चला बॅट्समन फलंदाज विनंती आहे, फलंदाज लगेचच चला. ग्राउंड्समन धर्मा सर, आपणाला विनंती आहे आपण या ठिकाणी या. तुमच्याकडे काम आहे, भरदादा तुम्हाला बोलवत आहेत, तुम्ही लगेचच या. फलंदाज, मैदान पूर्ण सावल्याने झाकले आणि कुणाल खुंड आणि निलेश इंगोलेंची जोडी, ज्या प्रकारे भारताकडून जर आपण पाहिलं अनेक वर्ष सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुलीची जोडी मैदानावरती उतरायची, राईट आणि लेफ्टी कॉम्बिनेशन असायचं, ते कॉम्बिनेशन आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सुरुवातीचा गोलंदाज राजेश सोरटे, पिंपरी चिंचवड परिसरातला आयकॉन खेळाडू आज आपल्याला मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळाली होती. नक्कीच दत्ता पवार सर आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि आपण नक्कीच त्यांच्याकडे जातोय. अतिशय मोठी धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे टीम शिरूर, या टीमला अर्णव गोरे टीम शिरूर. तर समोर देखील अतिशय चांगला संघ आहे टिंगरे सरकार टीम. आपल्या होम ग्राउंडवरती खेळताना काय करणार आहे बघायचंय आपल्याला. कुणाल खोंड का आहे मॅच फिनिशर, का त्याला दर्जा दिला गेलाय मॅच फिनिश करण्याचा, त्याला तर आज दाखवून द्यावं लागेल इथे. निलेश इंगवले, कुणाल खोंड ही जोडी मैदानावरती सज्ज झालेली आहे या महाभयंकर मॅच चेसिंगसाठी. आता पहा संध्याकाळचं सत्र आपण या ठिकाणी पाहत आहात. कोण आजच्या संध्याकाळचं सत्र गाजवणार, गोलंदाज सज्ज होत आहे राजू सोरटे, मॅन फ्रॉम पिंपरी चिंचवड. जबरदस्त आयकॉन गोलंदाज, समोर आयकॉन खेळाडू कुणाल खोंड. बॅटरला इथे सुरुवात, गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारची कामगिरी असेल. पहिला चेंडू सुरेख खेळला गेलाय, लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक फार दूरवरती, चेंडू सरळ सीमा रेषा पार, नो चान्स, और 4 रन. कुणालनं जर हा सामना नॉट आउट जिंकून दिला ना, 1000 रुपयांचं बक्षीस लावलं गेले. अमित टिंगरे यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज लावलं गेले. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के यहाँ कोई मान नहीं होता. अरे जब तक न पड़े पत्थर के ऊपर हथौड़े के घाव, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आज कोण सामना जिंकवेल, गोलंदाज सज्ज होत आहेत. हो, यावेळेचा चेंडू सुरेख टाकला गेलाय, राजू सुरटे. हा एक चांगला गोलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. कुणाल खोंड कशा प्रकारची कामगिरी करतोय. मॅन फ्रॉम पाबळ, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. एक पुण्यातील एक नामांकित खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. राजू सोरटे, समोर कुणाल खोंड जो मात्र नक्कीच खेळताना पाहायला मिळतोय. हो, यावेळेस और ये क्या, मैदान की धडकन चुराली. राजू सोरटे, बिग विकेट गॉन. फार मोठा धक्का या ठिकाणी बसला गेला शिरूरच्या टीमला. शिरूर टीमचं काळीच मैदानाच्या बाहेर चालले गेले. टिंगरे सरकार चषक अद्भुत पर्वणी आपण या ठिकाणी बघतायत. दादांनी आज मात्र
जी संधी दिली त्याबद्दल दादांचं मनापासून मी आभारी आहे. अतिशय चांगली दर्जाची स्पर्धा JPL यंदा मात्र दिवाळीमध्ये झालेलं, परंतु टिंगरे सरकारच्या सुरू झालं गेलं आणि पुण्याचं कुठेतरी असं वाटलं की वर्ल्ड कप जो माझा सुरू झाला गेलाय. बाळा शिंदे, आता मगाशी आपण बाळा शिंदे ताकद बघितली, खांद्यामध्ये अतिशय जोर आहे. टेनिस क्रिकेटचा उस्मान पटेल म्हणून त्याला ओळखलं जातं. आज मात्र कशा प्रकारची कामगिरी करणार बाळा शिंदे. राजू सोरटे जे सज्ज होतं गोलंदाजी मार्कवर. हो हो हो, चेंडू सुरेख टप्पा पडला, वळणदार चेंडू आपण या ठिकाणी पाहता येतं. अतिशय सुरेख चेंडू जे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक लाजवाब चेंडू जो मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय राजू सोरटेच्या माध्यमातून. हो, यावेळेचा चेंडू या ठिकाणी अपील केली गेली आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. सर कधीच नाही जोपर्यंत अंपायर कुठला डिसिजन घेत नाही. मागच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच राहुल गोगडे मैदानाच्या आत पण येत आहेत. फार मोठी धावसंख्या इथे आता लढावं लागेल. ज्याच्याकडे हिम्मत त्यालाच किंमत. काय असेल गोलंदाज सज्ज राजू सोरटे गोलंदाजी मार्कवर. हो, यावेळेस चेंडू बॅट वाऱ्यासारखी फिरवली, परंतु तितकाच चेंडू वाऱ्यासारखा यष्टांच्या पाठीमागे असणाऱ्या यष्टी रक्षकाकडे गेला. हा यस सर, राहुल गोगडे. षटक क्रमांक 1 संपले गेले. 2 विकेट्स गेले या ओव्हरमध्ये. 4 धावा धप्पलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 24 चेंडू आणि विजयासाठी अगदी 66 धाव्यांची गरज आहे. अप्रतिम कामगिरी या ठिकाणी करतायत मानाचा करंडक म्हणजेच टिंगरे सरकार चषक 2020. लाडके नगरसेवक माननीय श्री अनिल बॉबी वसंतराव टिंगरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भरवलेली क्रिकेटची फार मोठी स्पर्धा मैदानाच्या आत सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर आले गेले पुणे क्रिकेटचा आणखी एक स्टार आयकॉन गोलंदाज विजय खडके. समोर आहे निलेश इंगवले. बॉस चषक दादांचे मित्र सुशांत जाधव यांनी भरवलेली क्रिकेटची स्पर्धा. त्या चषकचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी जाते गोचा टायगर सज्ज होते बॅटिंगसाठी. हो, सुरेख फटका खेळला गेलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक फार दूरवरती. सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आत केला गेला. डबल धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? हो रे, दोरम पुरे. 2 धावा घेतल्या गेल्यात. धावफलक पुढे जाईल. धावफलक कधी होत त्याचा बस 6 धावा अजून बनवाव्या लागतील. तब्बल 64 धावा. कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाणार. विजय खडके मात्र गोलंदाजी मार्कवर परत सज्ज होत आहे. डावखोरी गोलंदाज समोर आहे. उजव्या हाताचा तगडा खेळाडू मात्र कशा प्रकारची कामगिरी करतायत. हो, यावे सुरेख फटका खेळला गेलाय. लॉंग ऑनला प्रचंड ताकदवान फटका खेळला गेलाय. चेंडू सरळ सीमा रेषा पार. 1 बाउंड 4 रन. सुरेख फटका खेळला गेलाय. धावफलक पुढे जाईल. वेगानं धावफलक पुढे गेले. धावफलकावरती 10 धाव लगवल्या गेल्यात. निलेश इंगवलेला दम दाखवावं लागेल. निलेश इंगवलेला आक्रमण मात्र मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. येणाऱ्या प्रत्येक षटकामध्ये 2 तरी षटकार खेचावेच लागतील. इथे षटक क्रमांक 2 विजय खडके. आतापर्यंत निलेश इंगवले फॉर्म मध्ये येईल का पाहिजे आपल्याला. हो, यावेळेस सुरेख किच चेंडूने टप्पा पडला. वळणदार असं चेंडू टाकला गेला इथे विजय खडकेनं. षटक क्रमांक 2 मात्र सुरू असताना इथे शिरूर संघ जिंकेल का टिंगरे सरकार संघ जिंकेल बघायचंय आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये कोण बाजी मारेल. आजचा सामना कोण जिंकेल. ही मॅच कोण जिंकेल. गोलंदाज सज्ज. बॉलिंग मार्कर विजय खडके. पुढे गेले. यावेळेस चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये टाकली जात आहे. दोन्ही फलंदाज शांत अशांत. कोडच नाही विजय खडकेचं. लाजबाब बॅटिंग आणि बॉलिंग करताना पाहायला मिळते. टिंगरे सरकार हा संघ मात्र अप्रतिम कामगिरी करताय. यजमान आणि मेहमान असा सामना सुरू आहे. कोण बाजी मारेल. गोलंदाज सज्ज. बॉलिंग मार्कवर विजय खडके. हो, यावेळेस सुरेख चेंडू टाकला गेलाय. अप्रतिम चेंडू टाकला गेलाय. षटक क्रमांक 2 मात्र अतिशय लाजवाब टाकलं गेले. चौक झाल्यानंतर लाजवाब कमबॅक केला जातोय विजय खडकेच्या माध्यमातून.
पाहुयात निलेश इंगवले लढावं तर लागणार आहे. अशी काय करतोय? यावेळेस सुरेख फटका खेळला गेलाय टी स्क्वेअर लेगला. शेर का छावा 6 धावा. टिंगरे सरकार चषक भारदार षटकार. मॅक्सिमम हिट वंडरफुल पॉवरफुल षटकार. नक्कीच आपण इथे बघतायत फार मोठा फटका खेळला गेलाय. सिक्सरचे चेंडू आपण या स्पर्धेमध्ये वापरतो आहोत. टेनिस बॉलचे अतिशय चांगले चेंडू जे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. निलेश शिंगवले मात्र आता इथे पेटला गेलाय. षटक क्रमांक 2 संपले गेले. 16 धावा झाले. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी 18 चेंडू आणि 54 धाव्यांची गरज. मागच्या सामन्यामध्ये एका ओव्हरमध्ये अगदी 25 काढल्या गेल्या होत्या. तसं काहीतरी क्रिकेट खेळावं लागेल इथे. सिक्सर चेंडू या संपूर्ण स्पर्धेसाठी पार्टनर्स म्हणून काम बघतायत. बॉल पार्टनर्स म्हणून या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आहेत. 18 चेंडूचा खेळ. बाकी क्रीडा रसिकांनो गोलंदाज सज्ज. बॉलिंग मार्कवर अतिशय चांगला चेंडू टाकला गेलाय. राजेश सोरटे पिंपरी चिंचवड परिसरातील एक अतिशय चांगला गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. एक चांगला बॉल टाकला गेला. यावेळेस 2 धावा येतील इथे टीम शिरूरला. अर्णव गोरे शिरूर ही टीम मात्र या ठिकाणी खेळताना धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. 18 धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत चांगली बॉलिंग 7 बॉल टाकलेत. राजेश सोरटेनं 6 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत. यावेळेस चांगला फटका खेळला गेलाय. राहुल गोगडेच्या बॅटमधून लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं जाईल. क्षेत्ररक्षण फील्ड होते. 1 रन इथे टीमच्या खात्यामध्ये येईल. धावफलकावरती 19 धावा 19 रन 2 विकेट के नुकसान पर यहाँ पर 12 रन बनाए. यहाँ पर नीलेश इंगवले ने 6 गेंदों का सामना किया उन्होंने. चौके और छक्के से बात करनी पड़ेगी यहाँ पर नीलेश इंगवले को. अगर ये मैच जीतनी है, अपने टीम को ये मैच जितानी है तो किस तरह की बल्लेबाजी कर सकते हैं नीलेश इंगवले दिखाना पड़ेगा इस टिंगरे सरकार चषक के टीम को. टिंगरे सरकार चषक में किस तरह की यहाँ पर बल्लेबाजी करेंगे, जाते जाते अपने टीम को जितेंगे क्या, ये देखने वाली बात होगी. ये अच्छा शॉट खेला है. घुसे बिल्कुल घुसे. दिखा दिया अपना जलवा. गेंद सीमा रेखे के बाहर जाएंगी. मिलेंगे 6 रन. काफी अच्छा शॉट यहाँ पर खेला है. रिप्ले में आप देख सकते हो क्या बल्लेबाजी है, क्या अच्छी बॉडी है उनकी. काफी स्टेबल खड़े रहते हैं और काफी अच्छे शॉट लगाते हैं. छक्का यहाँ पर जाना नीलेश इंगवले ने. स्कोर आगे जाएगा 6 रनों के साथ. बिल्कुल ऐसे और छक्के लगाने पड़ेंगे. राजेश सोरटे यहाँ पर कमबैक करेंगे क्या? अभी तो शुरुआत है. क्या करेंगे यहाँ पर राजेश सोरटे के सामने नीलेश इंगवले? किस तरह की बल्लेबाजी करेंगे? ओ वापिस घुसकर मारने का प्रयास किया था लेकिन अच्छा गेंद फेंका. इस वक्त काफी तेज डाला गेंद. काफी बढ़िया लाइन के साथ यहाँ पर गेंदबाजी की राजेश सोरटे ने. इस वक्त शानदार यहाँ पर गेंदबाजी करते हुए अभी तक नीलेश इंगवले जरूर छक्के लगाते हुए दिखाई दे रहे, लेकिन उनको एक नहीं 2-3 छक्के लगातार लगाने पड़ेंगे. अच्छा यहाँ पर प्रयास किया है शॉट मारने का लेकिन चूके. ताकत है उनकी. काफी अच्छे खेलते. स्टंप में बाहर जाकर घुसकर अच्छी बल्लेबाजी करते. लेकिन आज 5 गेंदें डाली है इस ओवर में राजेश सोरटे ने. आखिर की गेंद होगी इस ओवर की. किस तरह की गेंदबाजी करेंगे? सामने बल्लेबाज तैयार है. ये अच्छी गेंद स्विंग हुई गेंद और यहाँ पर ओवर की समाप्ति. 3 ओवर का खेल खत्म. 3 ओवर के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन बन चुके हैं लगभग 25 रन 2 विकेट के नुकसान पर. आखिर के 12 गेंदे जीतने के लिए 45 रनों की आवश्यकता. 12 गेंदे 45 रन. क्या लोंडे सर ये मैच जीत सकती है क्या अर्णव गोरे टीम? क्या होगा इस मैच के अंदर, क्या लगता है आपको? क्रिकेटचं भाकीत नक्कीच सांगणारा माणूस आतापर्यंत जन्माला आला नाही. आणि आपण जर पाहिलं, मला एक सामना नक्कीच सांगायला आवडेल. ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेचा जो आपण सामना पाहिला 434 धावसंख्येचा, त्यावेळेस ड्रेसिंग रूममध्ये साऊथ आफ्रिकन संघाच्या कोचने एकच सांगितलं होतं की 11 वर्ष वर्ण भेदामध्ये साऊथ आफ्रिकन संघाला इंटरनॅशनल क्रिकेटमधून बाहेर ठेवण्यात आलं होतं. तर हा तो एक क्षण होता की तुम्हाला
हा जर सामना तुम्ही जिंकलात तर तुम्हाला जगाचे हिरो कोण हे दुसरं नव्यानं सांगण्याची गरज राहणार नाही. हर्षल गिब्सला एवढं टेन्शन आलं होतं की हर्षल गिब्स दारू पिऊन आला होता आणि दारूच्या नशेमध्ये त्याने ती खेळली होती. आपण पाहतो तर तो देखील सामना जिंकलेला आहे. तर या ठिकाणी पहा एक सुंदर फटका, चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पार, षटकार, 6 धावा. सामना जिंकला जाऊ शकतो, सामन्यामध्ये काही होऊ शकतं हे नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो. त्यामुळे ही धावसंख्या देखील बनली जाऊ शकेल. 11 चेंडूमध्ये बनवायच्यात, 39 धावसंख्या 11 चेंडूमध्ये बनली जाऊ शकते. आपण पाहतो याच प्रकारची फटकेबाजी जर केली राहिली, करत राहिलात विश्वास, स्वामी विवेकानंदांचं वाक्य मला आठवतं, कुठलंही युद्ध अगोदर मनामध्ये जिंकता किंवा हारता आणि त्याचा निकाल रणामध्ये नंतर लागत असतो. तुम्ही मनामध्ये एकदा निश्चय करा, एक ठरवा की हा सामना मला जिंकायचा आहे. निलेश इंगोले आणि आपण पाहतो राहुल या दोघांची जोडी मैदानावरती जर टिकून राहिली, हा चेंडू सुरेख होता, डाव्या एसटीच्या बाहेर वाईड चेंडू असेल. एका धाव्याने धावफलक परत एकदा वाढतंय. धावफलकावरती आपण जाऊयात. बत्तीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या ठिकाणी पहा 4थं षटक सुरू आहे. हा नो बॉल आणि आपण पाहतो नो बॉल टाकला गेलाय. फ्री हिट असेल, नो बॉल आहे, फ्री हिट आहे आणि त्याचबरोबर एक सेट बॅट्समन मैदानावरती उभा आहे. उंच पुरा असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. ईशांत शर्माची जेवढी उंची असावी ना त्या उंचीचा असणारा हा फलंदाज मैदानावरती बॅट घेऊन उभा आहे. या चेंडूवरती जर षटकार आला तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सामन्यामध्ये परत एकदा एक रंजकता येऊ शकते. जर 12 ते 15 धावसंख्या यानंतर जर बनवली गेली आणि शेवटचे 6 चेंडू आणि 18 ते 19 धावांचं समीकरण आलं तरी देखील सामना कोण जिंकेल हे सांगता येणार नाही. जर निलेश इंगोले आणि राहुल दोघं मैदानावरती असतील, हा चेंडू वाईड. या ठिकाणी फ्री हिट कंटिन्यू असणार आहेत. अमर साठे सर मेंढपाळाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगले पंच देखील आपल्याला या स्पर्धेदरम्यान लाभलेले आहेत. वाईड दिशाहीन गोलंदाजी मित्रांनो मैदानावरती सुरू आहे. लाईन लेंथनी गोलंदाजी करणं गरजेचं होतं, परंतु लाईन लेंथ पूर्णपणे आता या ठिकाणी खराब आहे. हा चेंडू सुरेख होता. यावेळेस पहा एसट्या कव्हर केल्या, आपण चेंडू चेस केला आणि आंतरराष्ट्रीय नियम असा आहे की जो चेंडू तुम्ही चेस करता अथवा ज्या चेंडूवरती तुम्ही नॉर्मल फटका मारू शकता तो चेंडू पंच वाईड देत नाहीत. आणि नक्कीच पंचांना हे माहीत होतं की या चेंडूपर्यंत फलंदाज पोहोचू शकत होता आणि तो चेंडू वाईड दिला नाही. जाऊयात. हा चेंडू बॉल ओव्हर फुलटा होता, ऑन साईडला खेळून काढला, एकदा पूर्ण डिप्सकीवर लेगला मारायला फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का आणि 2 धावा पाहता पाहता या ठिकाणी पूर्ण केले गेलेले आहेत. 2 धावेने धावफलकावरती आपण जाऊयात. 34 धावा. खऱ्या अर्थानं फ्री हिटचा कुठलाच फायदा या ठिकाणी घेता आला नाही राहुलला. निलेश इंगोले मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. मोठी फटकेबाजी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर. फक्त आक्रमण आक्रमण आणि आक्रमण, चौकार षटकार या ठिकाणी मारावे लागतील. यावेळेस पहा आपण पाहतो हा चेंडू वाईड आहे, स्वेअर आहे. मला वाटतं लगातार या षटकामध्ये 3 वाईड टाकले गेलेले आहेत, एक नो बॉल टाकलाय. अतिरिक्त 4 या ठिकाणी धावसंख्या येताना आपण पाहिली आहे. आता अतिरिक्त धावसंख्या सगळ्यात जास्त इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कोणी दिली असेल तर बांगलादेशचा संघ मला आठवतो. एका षटकामध्ये 96 धावसंख्या दिली होती. तर ती का, या चेंडूनंतर आपण पाहूयात. यावेळेस पहा मिडल ऑफ द बॅट, चेंडू सरळ आणि नो बॉल. आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी. या ठिकाणी पहा नो बॉल टाकला गेला आणि एक षटकार खेळला जातोय. 7 धावा. 7 धावेने धावफलकावरती आपण जातोय. 43 धावा, 9 चेंडू 27 धावा. सामना कोणी कधी जिंकू शकेल मित्रांनो. या ठिकाणी मला दुसरा सामना आठवून द्यावा असा वाटतो, बांगलादेश आणि इंडिया. 9 चेंडू 27 धावांची गरज आहे. 43 धावसंख्या झालेली आहे. नो बॉल टाकला गेलाय. आता यानंतर फ्री हिट असेल. चला चेंडू पटकन घेऊन या. 115 धावसंख्येमध्ये भारतीय संघाला ऑल आउट केलं होतं बांगलादेश संघाने आणि सामना होण्या अगोदरच ड्रेसिंग रूम मध्ये बांगलादेश संघाची पार्टी सुरू झाली. आणि ही गोष्ट ज्यावेळेस भारतीय संघाला ड्रेसिंग रूम मध्ये समजली त्यावेळेस केवळ 57 धावसंख्येमध्ये बांगलादेशचा संघ पूर्ण गारद केला होता. क्रिकेट आहे. बोला सर काय म्हणताय. बॉल चेंडू द्या. चला चेंडू लगेचच मैदानावरती पाठवा. थोडंसं फास्ट खेळत राहा. पंचांना विनंती आणखी एक चेंडू द्या. एखादा चेंडू गेला तर एखादा चेंडू तुमच्या जवळ असू द्या. तो चेंडू लगेचच मैदानावरती तुम्ही सुरू करा. पंच चेंडू आलाय, आणखी एक आलाय, तो तुमच्याकडे राहू द्या. धावफलकावरती जाऊया. 43 धावा, 2 गडी बाद. 4थं षटक मित्रांनो प्रगतीपथावर आहे. 9 चेंडू 27 धावांचं समीकरण. सामना जवळच राहिलाय. येणाऱ्या 3 चेंडूवरती जर 10 धाव संख्या आली तर मात्र मित्रांनो सामन्यामध्ये पहा 6 चेंडू
आणि 17 धावांचं समीकरण असेल. बोला. चेंडू एखादा आपल्या खिशामध्ये राहू द्या सर. खराब चेंडू असतील ते तुम्ही बाहेर द्या, परंतु चांगले चेंडू असतील तर ते तुमच्या जवळ राहू द्या. चला, संजय भालेराव सर असतील. वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. दत्ता पवार सर या ठिकाणी समालोचनाच्या माध्यमातून काम पाहत आहेत. त्याचबरोबर अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रांनो भरलेली स्पर्धा फ्री हिट आहे. या फ्री हिट वरती एखादा षटकार आला तर सामन्यामध्ये परत एकदा रंजकता पाहूया. राहुल लोअर फुलटॉस होता, यष्टा कव्हर केले गेल्या. डिप्स किवर लेगला मारलेला फटका, एक धाव मिळते, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का आणि नकार दिला गेलाय. एकच धाव मिळेल. 44 धावा मित्रांनो धावफलकावरती लागले जात आहेत. आता चेंडू शिल्लक असतील 8 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजे 26. 8 चेंडू 26 धावाचं समीकरण आहे. या ठिकाणी धावा बनल्या जाऊ शकेल. 8 चेंडू 22 बनवल्या गेलेत. 8 चेंडू 26 बनवाव्या लागतील. इतिहास जर तुम्हाला रचायचा असेल तर मित्रांनो या ठिकाणी 8 चेंडू 26 धावा शिरूर संघाला बनवणं बंधनकारक असेल. जाऊयात मित्रांनो सामन्यावरती. निलेश शिंगोले स्ट्राईक वरती उभा आहे. यावेळेस पहा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, डीप मिड विकेटचा चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का आणि यावेळेस पहा चुकीचा थ्रो. फेकी मात्र चुकीची. जर समोर येऊन चेंडू अडवला नसता तर कदाचित आणखी एखादी धाव त्या ठिकाणी आपल्याला द्यावी लागली असती. धावफलकावरती जाऊयात. 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि समीकरण आले 7 चेंडू 24 धावा. 4 मोठे षटकार लगावे लागतील. या चेंडूवरती षटकार आला तर त्यानंतर फक्त 3 षटकारांचा खेळ बाकी असेल आणि क्लीन बोर्ड. त्रिफळाचित यष्ट्यांवरती चेंडू पूर्णपणे जाऊन आदळतोय. आपण पाहतो यष्ट्या कव्हर केले गेले होते. निलेश शिंगोले खऱ्या अर्थानं मैदानावरती हवा होता. क्लीन बोल्ड होतोय. सचिन भाडाळे संघ, सचिन भाडाळे प्रतिष्ठान वाघोली संघ. चला आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यानंतर जो सामना लगेच जिंकेल त्या संघाला विनंती आहे की आपला कर्णधार लगेच या ठिकाणी पाठवून द्या. चालू असणारा सामना मित्रांनो अर्णव गोरे संघाविरुद्ध आपण पाहतो. या ठिकाणी खऱ्या अर्थानं टिंगरे सरकार 11 संघाचा सामना मैदानावरती सुरू आहे. पार्थ 10 चेंडूंचे षटक या ठिकाणी आपण पाहतो टाकलं गेलं आणि 21 धावा तब्बल त्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या होत्या. आता शेवटचं षटक घेऊन आलाय रोहन. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पुणे जिल्ह्याचं नाव टेनिसच्या क्रिकेट पटलावरती मोठं करण्यामध्ये याचं देखील योगदान असणार आहे. आणि या योगदानामध्ये जे आयोजक स्पर्धा भरवतात आणि स्पर्धा भरवल्यानंतर खऱ्या अर्थानं ह्याला खेळण्यासाठी आमंत्रित केलं जातं. एक जागा त्याची 11 मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतो निश्चित केली जाते. हे देखील फार मोठं काम आहे. रोहन एक चांगला गोलंदाज आहे. आपण पाहतो फार कमी वयाचा असला देखील खेळ मात्र फार उच्च प्रतीचा आहे. पाहूया राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस सुरेख चेंडू, वेगवान चेंडू टाकला गेला होता. मला वाटतं शरीरावरती जाऊन चेंडू आदळतोय. लेगबायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती 47 धावा होत आहेत. 1 आणि 2 धावेने काय होणार नाही कारण तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा चेंडू उजव्या एसटीच्या खूप बाहेर टाकला गेला होता. वाईड असेल. 1 धाव अतिरिक्त या ठिकाणी मिळतीये. 49 धावा धावफलकावरती मित्रांनो लागल्या गेल्यात. रोहनचा हा चेंडू आपण पाहिला. सुरुवातीत चेंडू वेगवान टाकला गेला होता, त्यानंतर स्लोवर. 5 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. 3 षटकार जर मोठे लगावले गेले तर सामना जिंकला जाऊ शकेल. हा चेंडू देखील सुरेख होता. कोणताच फटका या ठिकाणी मारू दिला नाही. राहुल मात्र मैदानावरती ठाण मांडून उभा आहे.
परंतु उभा असताना धावसंख्या देखील बनवणं गरजेचं आहे, कारण आपण जर राहुलच्या समोर रोहनची तुलना केली ना तर फार कमी क्रिकेटचा अनुभव, परंतु कौशल्य मात्र आपण पाहतोय. एक गुणवत्ता याच्या अंगी ठासून भरलेली आहे. यावेळेस पहा, या अपील होतोय. अपील देखील केले गेलं होतं, परंतु पंचांनी नकार दिला. आपण पाहतो सुरेख चेंडू टाकला जातोय. यावेळेस देखील सुरेख चेंडू, फक्त बॅटीनं हवा घालण्याचं काम मैदानावरती सुरू आहे, कारण आपण पाहतो राहुलमध्ये फार मोठी क्षमता आहे. राहुलने याच्या अगोदर चांगल्या गोलंदाजाला फार मोठे फटके खेळलेत, परंतु रोहन मात्र मैदानावरती हलू देखील देत नाही, एवढी गुणवत्ता या खेळाडूमध्ये आहे. यावेळेस पहा, डीप मिड विकेटला मारलेला फटका, एक धाव बनवली गेली असती परंतु ती देखील घेतली गेली नाही. चला, सचिन भाडारे प्रतिष्ठान वाघोली संघाचा कर्णधार आपण लगेच द्या अतुल विटकर, आणि त्याचबरोबर हा सामना जो संघ जिंकेल त्याच्या कर्णधाराने देखील लगेच यायचे. आणि यावेळेस सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलेला मोठा षटकार, सामना मात्र जिंकला टिंगरे सरकार 11 संघाने. आपलं हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच नरसिंग, 8 चेंडू 24 धावा, 3 मोठे षटकार लगावले गेले होते. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी आमंत्रित करतोय